आज आपण मटकीची उसळ कसं करायचं ते बघूया। मी गेल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितले की मटकीला मोड कसे आणायचं ते। आता ते मटकी मी धुवून घेतलेली आहे। त्याच्यासाठी उसळ करण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे टाकायचे आणि मग लसूण टाकायचं, कढीपत्ता टाकायचं, शेंगदाणे आणि कांदा टाकून सगळं परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर चांगलं थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। मी तेल थोडं कमीच टाकलेले आहे। मग त्याच्यामध्ये आपण हळद, काळं तिखट म्हणजे काळा मसाला घरी केलेला, लाल तिखट घालायचं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि ह्याच्यामध्ये टोमॅटोही घालू शकता। टोमॅटो घातलं तरी उसळ खूप छान टेस्ट लागतं। आणि मग त्याच्यानंतर हे धुतलेले मोड आलेले मटकी आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि परतून घेऊया। त्याला थोडं परतून घेतलं की तेलामध्ये त्याच्यानंतर मग मीठ टाकायचं। त्याच्यात मीठ टाकल्यानंतर थोडंसं ओलसर होतं ते। मीठ टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं। त्याला हलवून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं शिजण्यासाठी पाणी घालायचं। पाणी घालून आपण मग त्याच्यावर झाकण ठेवायचं। 10 मिनिटे त्याला शिजू द्यायचं। 10 मिनिटात खूप छान ते शिजून येतं। हे बघा, मस्त मटकीची उसळ तयार झालेली आहे। तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा चपाती सोबतही खाऊ शकता। नक्की ट्राय करा। नमस्कार।